शाल्मली हा एक पानझडी वृक्ष आहे. शाल्मली हे नाव लाल सावर या वृक्षालाही दिलेले आढळते व सातवीन असाही त्याचा अर्थ आढळतो. सैबा प्रजातीत 10 जाती असून त्यांपैकी भारतात फक्त एकच जाती आढळते. त्याचे आकारमान मध्यम असून उंची सुमारे 18 ते 24 मीटर असते. या वृक्षाचा प्रसार अंदमान, मलाया, श्रीलंका व दक्षिण अमेरिका येथे आहे. भारतात गुजरात, खानदेश, पुणे, कोकण व इतर कारवारमध्येही जंगली अवस्थेत बहुधा उष्ण भागात तो आढळतो. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा किंवा मंदिराजवळ तो लावलेला आढळतो. याचे खोड सरळ उभे असून कोवळेपणी त्यावर लहान शंकूसारखे बळकट काटे असतात. फांद्या क्षितिज समांतर असतात. पाने संयुक्त, हस्ताकृती 5 ते 8 दलांची व लांब देठाची. दले कंतुसम, अल्परुंद, प्रकुंचित. थंडीत पानगळ होते व उन्हाळ्याच्या आरंभी नवी पालवी येऊ लागते. तत्पूर्वी जानेवारी ते मार्च मध्ये फुले येतात. त्यांचे लांब देठाचे झुपके पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकाला लोंबतात. संदले 5 जाड, चिवट व हिरवी प्रदले पांढरी 5 तळाशी जुळलेली व संदलांच्या दुप्पट मोठी 5 केसर दलांचा एक जुडगा तळाशी जुळलेला असतो. किंजपूट 5 कणांचा व उद्ध्वस्त फळ लांबवट, गोलसर, चिवट, तडकून त्याची 5 शकले होतात. काळ्या बिया अनेक असून रेशमी कापसात विखुरलेल्या असतात. एप्रिल ते मे मध्ये बोंड फुटल्यावर कापसासकट बिया वाऱ्याद्वारे सर्वत्र पसरविल्या जातात. शाल्मलीच्या वृक्षापासून गर्द लाल डिंक मिळतो. तो बाजारात हतियाना गोंद म्हणून ओळखला जातो. कोवळी पाने उपशामक असतात. मुळे मूत्रल असतात. कच्ची फळे स्तंभक व शामक आणि मुळांचा रस मधुमेहावर देतात. सालीपासून हलक्या प्रतीचा वाख मिळतो. फळातील रेशमी कापूस गाद्या, उशा भरण्यासाठी वापरतात. त्याची सूज कातून चटया, पट्टे वगैरे बनवितात. बियांचे तेल सरकीच्या तेलासारखे असून त्याच्या पेंडीचा जनावरांना खुराक देतात. लाकूड हलके, पांढरे व मऊ असून किरकोळ वस्तूंसाठी वापरतात. पाला जनावरांना खाऊ घालतात. धन्यवाद.